साधारण मात्रे अल्पेश आहे आणि अल्पेशचे नियम देखील कडकच असतात. एक मिनिट तर असंच गेलंय अल्पेश. मॅच ऑन. पहिला चेंडू डावी बाजून सोडून चाललेला आहे आणि पंच वलतायत भाऊ पाटील मॅन फ्रॉम खारबाव यांचा पहिला चेंडू हा पाहतोय सदानंद मात्रे यांचा की वाईट आहे. पुढचा चेंडू वाईटनं धाव संख्येनं सुरुवात श्री गणेश धावानं सुरू झाल्या पिंपलगरच्या आणि त्याच्यावर हा चांगला स्ट्रोक बनवलाय. व्ही शेप मध्ये खेळलाय. प्रवीण चेंडूपर्यंत पोहोचलाय. एक सिंगल धाव आणि आता खाता देखील महेश पाटीलचा खुल्ला गेलाय. मागच्या मॅच मध्ये धावही बनवता आली नव्हती. रनआउट झाले होते. मात्र सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या 2 धावा स्कोर कार्डवर जोडलेल्या आहेत. थंडगार ज्यूस नक्कीच एन्जॉय करताना गणेश ठाकरे. पुढचा चेंडू गोलंदाज सदानंद मात्रे. अनुभवाची कुठेच कमतरता नाहीये. ॲज अ प्रोफेशनल. पुढचा चेंडू राऊंड द विकेटने. पुन्हा एकदा सुंदर असा हा स्ट्रोक पाहतोय आपण. शतरक्षक वेगाने काहू कॉर्नर मधून मात्र दुसरा धाव. पुन्हा बालचे वापर ओव्हर थ्रो झालेला आहे. मात्र त्याच्यावर महेशने ऑलरेडी विचार केले की मी वाचलो एकदाचा. तर पुन्हा एकदा तीच कंडिशन झाली होती जी पहिल्या मॅच मध्ये झाली होती. रनआउट. 2 धावा पूर्ण धाव संख्या धाव फलकावर झालेल्या आहेत त्या 3 धावा. आज गणेश ठाकरे थोडस एन्जॉयमेंट करताना. पंचकृषी क्रीडांगण फेमस क्रीडांगण आहे या परिसरातील. थंडगार हवा सुटली आहे आणि थंडेच नक्कीच स्वाद घेताना. ओ आता विकेट येईल का. चेंडू हवेमध्ये आणि शतरक्षक मोका दिया वापर. मागच्या 2 चेंडूंवर 2 संध्या गमावलेल्या आहेत कालवा टीम संघाने. सदानंद मात्र खुश नाहीये. सोपं झेल होता. असंही कठीण नव्हतं झेल. आणि जीवनदान कोणाला मिळालं तर भारत पाटील यांना. धाव संख्या 5 धावा धाव फलकावर. आज क्लायमॅक्स थोडस थंडगार आहे. हवा भरपूर वेगाने वाहते. पहिल्या चेंडूपासून हवा या स्पर्धेमध्ये. हवा आणि धुवा पिंपलगड संघाची नक्कीच साथ आहे. पाहूया आता. कारण की 2 जीवनदान आलेले आहेत मागच्या 2 चेंडूंवर. सदानंद मात्र पुढचा चेंडू टाकताना और पी चेंडूचा फायदा घेता आला नाहीये. मात्र चेंडू लेग स्टंपच्या बाहेर कट झालाय. स्विंग अधिक होता म्हणून पंचांनी सांगितलं की हा वाईट आहे. अंपर इज बेस्ट जज. आणि असं चाचणी स्पर्धेपासून भाऊ पाटील भरपूर फेमस झालेले आहेत. एकच स्टेप सुनील मात्रेंची देखील आणि त्यांची देखील एकच स्टेप सध्या फॉर्मला आहे. पुढचा चेंडू 2 वाईट आलेत या षटकामध्ये. ओ सुंदर चेंडू. जोरदार अपील झाली आहे. मात्र अंपर इज बेस्ट जज. पंचांनी देखील हात कमरेवर ठेवले. ही नक्की कसली अपील होती. मात्र सदानंद मात्रे यांनी स्ट्रॉंग अपील केली होती. डॉट चेंडू. पहिला डॉट चेंडू आलाय. मोठा फटका खेळायचा होता. बॅट चांगली स्विंग केली होती मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. अजून एक डॉट चेंडू पाहतोय आपण. कम्मालीची गोलंदाजी पाहतोय आपण सदानंद मात्रे यांची. 2 वाईट जरूर आले मात्र 2 डॉट चेंडू देखील केले लागोपटच्या आपण पाहतोय. आता समोरच्या दिशेने केलाय. नो चान्स. चेंडू चालला सीमारेखा कपार. येतोय चौकार. पहिला षटक समाप्त झालेला आहे आणि धाव फलकावर अल्पेश गायकवाड सांगत आहे की 10 धावा धाव फलकावर झालेल्या आहेत. आता मात्र खेळाडू कक्षातून आवाज येणार नाहीये. जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात मिळाली आहे आणि सुरुवात कोणी केली तर महेश पाटीलने चौकार ठोकलाय. पुढच्या दोन्ही संघाने तयारीत राहायचे. नक्कीच जय बजरंग गोडसी टीम आणि जय हनुमान सरवली. जेव्हा डीजे वाजेल तेव्हा भाऊ
तेव्हा थोडीशी स्टेप. हा यस यस. तिसरे पंच जाते सुनील म्हात्रे सर. अमर अकबर अँथोनी त्रिमूर्ती मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. योगेश पाटील क्रमांक दुसरा षटक आणि आता स्ट्रायकिंग वर भरत पाटील. मोठी अपेक्षा टीमला. जास्तीत जास्त धावा मात्र पाहूया या गोलंदाजीमध्ये किती धावा थांबवल्या जातील. पहिल्या चेंडू षटकाला सुरुवात. थोडासा वेग वाढवलाय मात्र वेग आपण पाहतो की सरेल नियंत्रण मध्ये होता. एस्टनच्या वरतून चेंडू लँड झालाय पंचांच्या माहितीनुसार, तर चेंडू डॉट आहे. वाईट साठी रिव्ह्यू नाहीये, फक्त बिमर साठी आहे, लक्षात घ्या. आणि कोणीच देत नाही आता सध्याच्या घडीच्या ग्रामीणला देखील देत नाही कोणी. सुंदर असा हा स्ट्रोक. शतरक्षक वेगाने चेंडू पर्यंत गॅप मध्ये चालले चेंडू, मात्र चेंडू थांबणार नाहीये. येतोय चौकार. आलेला आहे आई गावदेवी पिंपलगड संघाच्या माध्यमातून. भरतने देखील चौकार ठोकलाय. मात्र महेश पाटीलच्या जोडीला चाबा दोन्ही खेळाडूंनी 4-4 चेंडू खेळलेले आहेत. मात्र एक धाव जर बघायला गेलो तर 2 धावा भरतच्या जास्ती आहेत आणि महेशच्या 5 धावा आहेत, तर 7 धावा भरतच्या आहेत. ही भागीदारी तुम्हाला पाहायला मिळते 14 धावांची. पुढचा चेंडू. मोठा पटका खेळायचा होता, चेंडू बॅटवर आला नाहीये. मात्र बॅट कट आहे असे पंच कळवताना आपल्याला पाहतोय. तर ही धाव जी आहे भारत यांच्या खात्यामध्ये जमा होते. धाव संख्या 15 धावा 15. येणाऱ्या फलंदाजीमध्ये थोडीशी हालचाल सुरू आहे खेळाडू कक्षामध्ये. गणेश पाटील यांची क्रमांक 3 वर आता मैदानामध्ये येऊ शकतात ते, मात्र फलंदाज धावा बनवत आहेत हे देखील फार महत्वाचं आहे. गोलंदाजी करताना योगेश आपला कमबॅक करताना आपल्या गोलंदाजीमध्ये चौकार खाल्यानंतर. पुढचा चेंडू. मोठा पटका ऑन साईडला खेळलाय. शतरक्षक आहे तिथे, चेंडू पर्यंत पोहोचला. फिल्डिंग चांगली आहे, थ्रो देखील चांगला येतोय. 2 धावा पूर्ण ते तिसरं धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. आज चांगली भागीदारी पाहायला मिळते. 45 प्लसचे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात चांगला खेळताना मैदानामध्ये. उत्कृष्ट कामगिरी झाली आतापर्यंत. 17 धावा. फुलटा चेंडू आणि त्याच्यावर देखील आपण पाहतोय की डॉट विकेट. पंचांनी जर आउट दिला असता तरी तर आम्ही दिला असता इथून आउट म्हणून, आम्ही काही म्हणालो नाही. त्याच्यावर विकेट मिळालाय. लेट मगर ग्रेट. इथे योगेशला विकेट मिळालेला आहे. दांडीगुल. नवीन फलंदाज गणेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. पाहूया थोडीशी बॅट चेंज तर केली आहे भरत पाटील याने. दावा अशा वाटतं की मोठ्याच येणार आहेत. या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. योगेश यांची चांगली कामगिरी पाहायला मिळते आहे. पुढचा चेंडू. राईट हॅम ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल होता. अतिशय सुंदर असा हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. इनटू द गॅप आणि चाललाय चौकार. पहिल्या 2 षटकामध्ये टोटल धावा आलेल्या आहेत धावफलकावर 21 धावा.
याही षटकामध्ये 11 धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. एक चांगली धावसंख्या म्हणू शकता आपण, कारण की येणारे अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. थोडीशी घाई करा आपण, जेणेकरून आजचे सर्वच सामने जे आहेत रंगतदार होतील. त्या गोष्टीकडे आम्ही लक्ष देतोय. तिसऱ्या षटकाची सुरुवात पाहूया. कोणता गोलंदाजी करण्यासाठी तयारीमध्ये धर्मेंद्र म्हात्रे गोलंदाज आपली तयारी करताना आपण पाहतोय. धावसंख्या 21 तीनदा सांगितले आपण, तरी एकदा सांगूया. 21 धावा धावफलकावर. 1 बाद 21. धर्मेंद्र पहिला चेंडू टाकताना राईट आर्म ओव्हर द विकेटने समोर बॅटर सज्ज आहे. आणि आता चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये. एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे अगदी वेगाने आणि ओव्हर थ्रो होत आहे. आणि आता तिसरा धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळेल. चौथा देखील घेण्याचा प्रयत्न करते गणेश पाटील. 3 धावा पूर्ण होत आहेत. 3 धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत त्या 24 धावा. 24. चांगली धावसंख्या उभारली आहे. गणेश पाटील आता स्ट्रायकिंग वर. चौकार आला होता शेवटच्या चेंडूवर त्यांच्या बॅटमधून. हो, सुंदर यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकलाय, मात्र गॅप शोधता आला नाही. ते क्षेत्ररक्षक आहे, बरोबर त्याच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. एक सिंगल धाव येते. एक धाव महत्वाची आहे. धावसंख्या धावफलकावर 25 धावा. जेव्हा सुरुवातीला आपण फलंदाजी करतो मग प्रत्येकी धाव फार इम्पॉर्टंट असतो टीमसाठी, आणि ती धाव बनवली गेली आहे गणेश पाटीलच्या माध्यमातून. मोठा फटका खेळायचा होता आणि त्याच्यावर डॉट चेंडू पाहायला मिळाला. भरपूर उशिरानंतर डॉट चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज पुढचा चेंडू टाकताना धर्मेंद्र. पिच चेंडू, मोठा फटका नाहीये, मात्र मैदानाच्या आतमध्ये फिल्डर वेगाने सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले आणि 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. पहा, 4 व्हीलरच्या गाडीची जी चावी आहे, त्याचा जो रिमोट आहे सध्या तरी तो हरवला गेला. जर कोणाला मिळाला असेल तर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्या, योग्य ती रक्कम दिली जाईल. पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पंचाकडून वाईटचा इशारा आहे. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू टाकला होता. नक्कीच 4 व्हीलरचे जी स्विफ्ट गाडी आहे त्याचा रिमोट जो आहे थोडासा हरवला गेलाय, तर नक्कीच तो मिळाला तर आमच्याकडे आणून द्या आपण. हो, मोठा फटका ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चुकी होणार नाहीये आणि इथे मिळतोय विकेट. मात्र आउट होण्यापूर्वी चांगली फलंदाजी गेली. कमान डीजे. नवीन फलंदाज नंदू पाटील. चांगली स्पर्धा राहिली होती पिंपलगड संघाची देखील याच मैदानावर, आणि सध्या तरी पाहतोय की आपण गोलंदाज विकेट घेऊन नक्कीच एक चांगल्या स्थितीमध्ये पाहतोय, कारण की मोठा फटका आला नाही या षटकामध्ये धर्मेश म्हात्रेच्या अगेन्स्ट. गोलंदाजी चांगली राहिली आहे. एक उत्कृष्ट जोडी आहे पिंपलगड संघाची आपण पाहतोय. गणेश पाटील आणि नंदू पाटील. इथून येणारे अल्पेश सांगत आहे की 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 चेंडूमध्ये 20+ धावा जरी आल्या तरी एक चांगला टार्गेट सेट होऊ शकतो. 28 धावा धावफलकावर लागल्यात. महत्वाचा चेंडू आहे धर्मेशचा या षटकातील. धर्मेश म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढचा चेंडू टाकताना. ओ,
आपण पाहतोय वेग भन्नाट वेग टाकला होता गोलंदाजी शेवटच्या चेंडूला आणि वाईड यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त. धावा झालेल्या आहेत त्या 28 धावा. आपण तानाजी पाटील यांना विनंती करूया की आपण आपल्या शुभास्ते एक सन्मान इथे आपण गरजेचे आहे. रवींद्र तरेसरांचा आपण स्वागत आणि सन्मान इथे करतोय आपण. सागर पाटील नक्कीच आमचे सरपंच साहेब आहेत, त्यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा आहे. आदर्श शिक्षक आमचे मार्गदर्शक येणाऱ्या अग्री महोत्सवासाठी त्यांना आपण देऊया. पिंपलघर आणि गोवे गावाच्या वतीने भरपूर सारे शुभेच्छा. A1 अँकर आहेत भिवंडीचे रवींद्र तरेसर यांचा आपण इथे करतोय सन्मान. आणि सागर पाटील सर्व आहेत या स्पर्धेचे देखील आणि जय हनुमान गोवे संघाचे देखील त्यांच्या शुभास्ते हा मेगा सत्कार आपण पाहतो या मुख्य व्यासपीठावर. आणि थोड्याच वेळात संजयबाई यांची रॅली आहे गावामध्ये, म्हणून रवी सर आमची रजा देखील घेतील. तरी आता नुकताच गावाच्या ग्रुपवर मेसेज पडलाय की रॅली मोठ्या संख्येने रॅली आहे गावामध्ये, त्यांना देखील तिथे जायचं आहे. आम्ही नक्कीच संध्याकाळच्या रॅलीमध्ये येऊ. शेवटचं षटक इथून राहिलेले 4 मिनिटं आहेत, लक्षात घ्या. पूर्ण करायचे आहेत आपण 20 मिनिटांमध्ये 4 षटक. आपण खूप चांगली गोलंदाजी करतायत मागच्या मॅच पासून, वेळेवर आपण षटक टाकतायत. प्रवीण मात्रे षटक क्रमांक 14 स्लॉगर हनामारीचं षटक आहे. चला जय हनुमान सरोली टीम 2 ते 3 खेळाडू पोहोचले समोर, मात्र जय बजरंग गोरसी टीमचे देखील खेळाडू पोहोचलेले आहेत. आपण कर्णधाराने ऑफिशियल एंट्री अल्पेश गायकवाड यांच्याकडे जमा करायची आहे. चौथ्या षटकाला सुरुवात, गोलंदाजी सुरू करायची आहे. 3 मिनिटं राहिली आहेत. प्रवीण पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अगदी वेगाने टाकला गेला. क्या बात आहे. वही जरी 40 गाठली आहे, मात्र गोलंदाजी पहा किती वेगाने टाकली जाते. सुंदर अशी सुरुवात पाहतोय आपण. स्विंगिंग यॉर्कर, फलंदाजी झोप उडवणारा चेंडू टाकला गेलाय. गोलंदाज तयारीमध्ये पुन्हा एकदा. आता पूर्णपणे तयारीमध्ये असेल गणेश पाटील देखील. आणि नेहमी बघितलं आपण मोठे मोठे फटके खेळताना मागच्या मॅच मध्ये देखील 2 चौकार 2 षटकार आले होते गणेश पाटील यांच्या माध्यमातून. धावा कमी आहेत, 28 धावा. गोलंदाज पुढचा चेंडू टाकताना हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. ऑफ स्टिकच्या बाहेर झालं. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. सुरेश घरज सर यांचा इशारा येतो की चेंडू हा स्वेर आहे, वाईट आहे. 29 धावा धावपलकावर. शेवटचे 5 चेंडू आहेत गणेश. इथून जर धावा आल्या नाही तर मग लो स्कोरिंगचा सामना होईल. आणि मागचा मॅच तुम्ही बघितलंच असेल, कालवा टीम संघाचा शॉर्टकटने मॅच जिंकली होती. वेलकम सुधाकर पाटील, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यांची देखील उपस्थिती झाली आहे. पुढचा चेंडू ओरपी चेंडू आणि त्याच्यावर आता येण्याचं विकेट, आणि तो विकेट मिळाला गणेश पाटीलचा. खराब चेंडूचा फायदा घेता आला नाहीये. पाटील यांची उपस्थिती. वेलकम वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज कुठेतरी भरपूर चांगल्या वेळेवर उपस्थित राहिले असं म्हणून या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेल काढून या स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरिता सुधाकर पाटील यांची उपस्थिती झाली आहे. आणि अलगच अंदाजामध्ये आज धावांचा दुष्काळ घरच्या मैदानावर. मागच्या मॅच मध्ये धमाका झाला होता, मात्र या मॅच मध्ये कालवा टीम ने चारों तरफ से घेर लिया टीम पिंपलघर को. कमालीची गोलंदाजी केली आहे. तयारीमध्ये गोलंदाज पुन्हा एकदा प्रवीण मात्रे. विलास आला नवीन फलंदाज विलास पाटील. येणारे चेंडू 4. किती धावा बनतील? 30+ धावा जरी झाला तरी एक चांगला टार्गेट होईल. मात्र गोलंदाज देखील बोनस वाटतच आहे. नवीन वर्ष सुरू झालंय. अच्छा, त्यानं बघायचं की खेळपट्टीचे एक्झिट बाहेर चेंडू लँड झालाय का. वाईटर आहेच, मात्र तिसरे पंच सुनील मात्रे सर बघतायत. तोपर्यंत चर्चा करूया आपण या स्पर्धेची.
सुपरस्टार लाईट टेलिकाच्या माध्यमातून ही स्पर्धा कंप्लीट केली जाते. सरपंच उपसरपंच चषक 2026 आपण ही स्पर्धा पाहताय, कालपासून सुरू झाली आहे. इट्स अ वाईटच आहे, नक्कीच वाईट आहे. प्रत्येक आमचे पंच कोणत्या संघावर अन्याय होणार नाही त्या गोष्टीकडे नेहमी लक्ष देत असतात. पुढचा चेंडू, ओ मोठा फटका होतोय काय, लेट मगर ग्रेट, एक मारा लेकिन सॉलिड मारा, चेंडू झाला सीमा रेखा पार, हे तय षटकार. क्या बात आहे, उशिरानंतर मात्र लेट मगर ग्रेट. अल्पेश देखील सांगितले की आत्ता चांगला धावा झालेल्या आहेत, कारण की धावा 36 धावा धाव बलकाबार. वाईट नंतर येणारा हा षटकार प्रवीण मात्रेच्या अगेन्स्ट मोर्चा खोलताना. अजून एक, हो माय गॉड, अलगच मूड मध्ये, आणि हा चेंडू देखील चालला सीमा रेखा पार, येतोय चौकार. टाळ्यांचा गजर होताना खेळाडू कक्षातून. म्हणूया आपण, राजा माणूस म्हणूया, भगवान शेठ भोईर सध्या युट्यूबशी जोडलेले आहे. सरपंच उपसरपंच चषक 2026 जानमन गोवे टीम संघाला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि येणाऱ्या त्यांचा आमदार चषक जो होणार आहे बघण्यासारखा असणार आहे. फार मोठी स्पर्धा चालू अंगामातील कासने या स्पर्धेमध्ये, त्यांनी देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. 23, 24, 25 आणि 26 4 दिवस ती स्पर्धा असणार आहे. प्रवीण मात्रेचा समाचार घेताना स्लॉगर मध्ये अजून एक मोठा फटका खेळायचा होता, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. डॉट चेंडू, धावा झालेल्या आहे. धाव पलकावर एक सन्मानजनक धावसंख्या झाली, अल्पे 40 धावा. 40 प्लसचा क्रिकेट घेते आणि 40 प्लस धावा झाल्या तरच एक चांगला टार्गेट म्हटला जातो. गोडसे टीमचे कॅप्टन तयारीत आहेत. सरोली टीमचे कॅप्टन, आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी आहे, लक्षात घ्या. प्रवीण मात्रे, त्याच्यावर चांगला ड्राईव्ह पाहायला मिळते. लॉंग ऑफला शतरक्षक वेगाने चेंडूपर्यंत, हलकासा मिसफील्ड, दुसरं धाव कंप्लीट झाली आहे. आणि आता तिसरं धाव घेण्याचा प्रयत्न, शेवटचा चेंडू होता. फलंदाज आऊट होणार नाहीये, कारण की नो स्ट्राईकच्या फलंदाजाने स्ट्राईक सोडली नव्हती. तर अशा प्रकारे 4 षटक समाप्त झालेले आहेत. टोटल धावा झालेल्या आहेत. अल्पेश गायकवाड सांगत आहे 42 आणि 43 धावांचं आव्हान येथे ठेवण्यात आलेलं आहे. एक छोटासा ब्रेकमध्ये टॉस बॉक्समध्ये आमचे सर्व पाहुणे असतील आपल्या सोबत, आणि दोन्ही टीमला आपण आवाज देऊया. गुरसे टीमचे कॅप्टन पोहोचलेले आहेत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जहानुमान सरोली टीमचे कॅप्टन सोमनाथ चौधरी, चला आपण टॉस बॉक्समध्ये यायचंय. पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करणार आहोत. टॉस का बॉस कोण असेल पाहूया पुढच्या मॅचचं. नक्कीच नवीन जर्सी आहे. नवीन वर्षामध्ये लक बदललं तर खूप चांगलं वाटेल आम्हाला देखील. नशीब बदललं नाही बदललं, मात्र जर्सी बदलली आहे. नशीब बदलतीलच या स्पर्धेमध्ये, हीच अपेक्षा आहे. सोमनाथ आपण यायचंय, कॅप्टन कूल. चला आपण टॉस करूया. रवींद्र तरे सरांच्या शुभ असतील, आपण पुढचा टॉस करतोय आपण. चला वेगाने या, आपण थोडंसं घाई करा असे आमचे आयोजक आम्हाला सांगतायत. नक्कीच सुधाकर पाटील साहेब, आपण देखील टॉस बॉक्स मध्ये यायचंय. टॉस बॉक्स मध्ये रवींद्र तरे सर आज भरपूर बिझी आहेत सर्वच. कॅप्टन पोचतायत आज. पिंक जर्सी, क्या बात आहे. साऊथ आफ्रिकाची जर्सी देखील कधी कधी पिंक होत असते, त्याच प्रकारची आजची जर्सी देखील आपण पाहतोय, आणि चांगलाच कलर आहे. सुधाकर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस आज सुधाकर पाटील आपल्या मूड मध्ये आलेले आहेत, आणि त्यांना टॉस बॉक्स मधला जो क्षण आहे त्यांच्या मोबाईल मध्ये शूट करायचा आहे. तर नक्कीच
अरे पटापट या आपण. सुधाकर पाटील यांचं म्हणणं आहे की ही स्पर्धा आमची आहे, मोठी स्पर्धा आहे आणि माझ्या असे टॉस होतोय हे मी भाग्यवान आहे. गोडसे टीमचा कॉल आहे, हेड अँड टेल आहे, हेड अँड टेल. गोडसे टीमचा कॉल असेल. यस, हेड आहे त्यांचं आणि हेडच आलेला आहे. धन्यवाद रवींद्र सर. सुधाकर पाटील सर, आपण देखील बसून घ्या. सुधाकर पाटील यांनी आम्हाला देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत, काही हरकत नाहीये. धन्यवाद. नाणेफेकी जिंकलेली आहे जय बजरंग गोडसे टीम संघाने. असं म्हटलं जातं की जे काय झालं 2025 मध्ये झालं, आता 26 मध्ये आता महिना जवळजवळ समाप्तीच्या हळूहळू मार्गावर आलेला आहे. संघाला काय सांगणार तुम्ही इथून आणि स्पर्धेविषयी काय म्हणणार? स्पर्धा तर अतिशय चांगली वाटते आणि आयोजक नियोजक आहे त्यांचा आभार आहे आणि आम्हाला इथं खेळायला दिल्याबद्दल ते पण धन्यवाद त्यांचे. आणि स्वतः आम्ही फिल्डिंग करणार आहे. किती धावांवर थांबवणार तुम्ही जनमन सरोली टीम संघाला? 40च्या आतमध्ये थांबवण्याचा भरपूरच प्रयत्न करू. रंगतदार सामना होईल का? होणं गरजेचं आहे. नक्कीच आपल्या संघासाठी शुभेच्छा. गोडसे टीमचे कॅप्टन, सरोली टीमचे कॅप्टन, फक्त एकच प्रश्न सांगा, आपण 4 षटकामध्ये किती धावा बनवणार? 40+. 40+ क्रिकेट खेळतायत आणि 40+ धावा. नक्कीच तुमच्या संघाला देखील शुभेच्छा. टॉस झालेला आहे आणि टॉस जय बजरंग टीमच्या कॅप्टनने जिंकलेला आहे आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. वेळ झालेला आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होण्याची. उमेश पाटील, व्हाईस केवनी यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल पुढच्या डावामध्ये. धन्यवाद. चला आपण एक स्वागत आणि सन्मान करूया सुधाकर पाटील यांचं. आज वाटतं कुठेतरी चांगल्या दौऱ्यावर जाण्याची तयारी आहे. बंडू पाटील, आपणच हा सन्मान करावा. आजचा कुठेतरी अड्डा असावा. दामणगाव अड्डा फेशर रविवारचा असतो, आज कोणगावचा असावा. सुधाकर पाटील यांचा हा सन्मान इथे बंडू पाटील आपल्या शुभास्ते करत आहेत. क्या बात आहे. त्यांना आठवण म्हणून सन्मान चिन्ह देखील दिला गेलाय. इतका प्रेम सुधाकर पाटील यांच्यावर आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. आपण हो टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. तर सामन्याचं पहिलं सत्र संपलेलं आहे. पहिल्या सत्रामध्ये 42 धावा बनवल्या गेल्या गावदेवी पिंपळकर संघाने आणि 43 धावांचं एक लक्ष ठेवलेलं आहे कालिका माता कालवार समोर. तर सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. स्ट्राईकला योगेश पाटील, नॉन स्ट्राईकला किशोर पाटील. सलामीची जोडीमध्ये मात्र इथे बदल करण्यात आलेले आहे. मागच्या सामन्यामध्ये रमाकांत म्हात्रे आले होते सलामीला, इथे मात्र किशोर पाटील एक बदल करण्यात आलेला आहे. किशोर म्हात्रे नॉन स्ट्राईकला. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय देवीदास पाटील. 12:26 झालेले आहेत. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं पूर्ण करायचे आहेत. पहिला चेंडू पुल केलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, मोठा झटका बसतोय कालिका माता कालवार संघाला. योगेश पाटील बाद होतोय. पहिला चेंडू होता, शॉर्ट पिच चेंडू होता आणि फटका सुद्धा सुंदर असा मारलेला होता, परंतु सीमारेषा क्लिअर करता आलेली नाहीये. एक चांगला झेल डीप मिड विकेटला पकडण्यात आला आणि पहिल्याच चेंडूवर एक मोठा हादरा बसतोय कालिका मात्र कालवार संघाला. मागच्या मॅचचा हिरो इथे मात्र 0वर बाद होतोय. तर सागर वडील फॅन टीम जयमान गोवे आयोजित सरपंच उपसरपंच चषकाला शुभेच्छा येतात. वेताल कोपर संघाचे अष्टपैलू खेळाडू सँडी उर्फ संदीप पाटील याचकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. पहिल्याच चेंडूवर मोठा हादरा बसतोय कालवार संघाला. नवीन फलंदाज रमाकांत म्हात्रे येतोय. देवीदास पाटील याने एक सफलता पहिल्याच चेंडूवर सफलता मिळवून दिलेली आहे. पहिल्या चेंडूवर बाद झाला होता योगेश पाटील. नवीन फलंदाज डावखुरा फलंदाज रमाकांत म्हात्रे मैदानात आलेले आहेत. 43 धावांचा पाठलाग करताना कालिका माता कालवारा संघ आणि सुरुवात मात्र खराब झालेली आहे. पहिल्या चेंडूवर विकेट पडलेला आहे. देवीदास पाटील पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर. समोर फलंदाज रमाकांत म्हात्रे.
यावेळेस कट करण्याचा प्रयत्न केला होता. जबरदस्त अशी गोलंदाजी, निर्धाव चेंडू येतोय. पहिले 2 चेंडू टाकून झालेत, एकही धाव अजून आलेली नाहीये. एक फलंदाज बाद झालेला आहे. काय सुरुवात केलेली आहे पिंपळगर संघाने. बॅटिंग करताना अगोदर 42 धावा बनवल्या. पुन्हा एकदा देवीदास, यावेळेस मात्र ड्राईव्ह केलेला आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक विलास येतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये आणि तिसऱ्या चेंडूवर इथे अकाउंट ओपन झालेले आहे कारभार संघाचं. मागच्या सामन्यामध्ये बघितलं तर पहिल्या 3 चेंडूमध्ये 16 धावा आल्या होत्या. इथे मात्र पहिल्या 3 चेंडूवर 1 धाव आलेली आहे. तर स्ट्राईकला जातो या किशोर म्हात्रे, नॉन स्ट्राईकला रमाकांत म्हात्रे आणि गोलंदाज देवीदास गोलंदाजी मार्गावर सज्ज होते. आपल्या घरच्याच मैदानावर खेळताना गावदेवी पिंपळगार हा संघ चांगली कामगिरी आतापर्यंत या संघाची झालेली आहे. आखूड टपाचा चेंडू पुल केलेला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या झाली होती 3. 1 बाद 3 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज देवीदास सज्ज होतोय. समोर फलंदाज किशोर म्हात्रे. 43 बनवायचे आहेत, त्यातल्या 3 धावा आलेल्या आहेत. अजूनही 40 धावा बनवायच्या. ज्यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. निर्धाव चेंडू येतोय. काय गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. फक्त 3 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. एक महत्वाचा विकेट त्याने घेतलेला आहे योगेशचा. देवीदास पुन्हा एकदा तयार. समोर फलंदाज किशोर म्हात्रे. यावेळेस मोठा फटका येतोय. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. येतोय उत्तुंग असा षटकार. शेवटच्या चेंडूवर इथे षटकार मारलेला आहे किशोर म्हात्रे याने. 3 धावा 5 चेंडू मध्ये खर्च केल्या होत्या, मात्र शेवटच्या चेंडूवर षटकार आलेला आहे. धावसंख्या येते 9 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 1 बाद 9 अशी स्थिती कालिका माता कालवार संघाची. यानंतरचा सामना असेल जय हनुमान सरवली विपक्ष जय बजरंग घोरसई. आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर 5 मिनिटाचा अवधी आपण घेतलेला आहे. आपल्याला प्रत्येक ओव्हरमध्ये आम्ही वेळ सांगणार. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं पूर्ण करायचे आहेत आणि त्या शेवटच्या ओव्हरमध्ये अतिरिक्त खेळाडू आपल्याला सर्कलमध्ये तैनात करावा लागेल, याची नोंद घ्या. आणि पहिल्या सामन्यामध्ये पिंपळगर संघाला ही पेनल्टी देण्यात आली होती. पहिलाच सामना होता आणि पहिल्याच सामन्यामध्ये त्यांना हे पेनल्टीचा सामोरे जावे लागले होते. नक्कीच जास्तीचा वेळ आपण वाया घालवत आहात. पिंपळगर संघ क्रमांक 2 वर गोलंदाजी करण्यासाठी महेश पाटील येतोय. डावखुरा गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये त्याने केली होती. पहिल्या षटकामध्ये 9 आलेले आहेत. दुसरे षटक घेऊन येते महेश पाटील येतोय. समोर फलंदाज रमाकांत म्हात्रे, नॉन स्ट्राईकला किशोर म्हात्रे. त्रेचाळीस धावांचं आव्हान आहे 4 षटकामध्ये. त्यातल्या 9 धावा तर आता आलेल्या आहेत. पहिला चेंडू, यावेळेस अप्रतिम असा चेंडू, खेळण्याचा प्रयत्न तिथे झाला नाही. नक्कीच निर्धाव चेंडू येतोय. चांगल्या चेंडूने ते सुरुवात करून देताना महेश आपल्या संघासाठी निर्धाव चेंडू टाकलेला आहे. पुन्हा एकदा महेश सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅकवर. 2 पावलांचा रनअप आहे. इथे मात्र चेंडू हवेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, दूरवरून येतोय. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. 2 धावा मात्र मिळतात. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 11. इथे मात्र फलंदाज होतोय बाद. एक महत्वाचा फलंदाज तिथे धावबादच्या स्वरूपात किशोर म्हात्रे हा बाद झालेला आहे.
दुसरा फलंदाज बाद होतोय कालिका माता कालवार संघाचा 11 या धावसंख्येवर. क्रमांक 4 वर फलंदाजी करण्यासाठी फलंदाज राकेश मैदानात आलेला आहे. नक्कीच इथे किशोर म्हात्रे याची विकेट गेलेली आहे. धावबाद झाले किशोर. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि धावबादच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज राकेश मैदानात. स्ट्राईकला रमाकांत म्हात्रे, गोलंदाज महेश पाटील पुन्हा एकदा तयार. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आतापर्यंत केलेली आहे. 43 धावा बनवायच्या आहेत. 11 धावा झालेल्या आहेत कालवार संघाच्या. महेश पाटील पुन्हा एकदा तयार. समोर फलंदाज रमाकांत म्हात्रे. यावेळेस मोठा फटका मारलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. षटकार. मदतीने धावसंख्या होती ती 17. श्री संदेशजी भोईर आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. जबरदस्त असा षटकार रमाकांत म्हात्रे यांच्या बॅटमधून आलेला आहे. झाकीवरूनच खेळला गेला होता. एक ताकदवर फटका. लॉंगॉनच्या डोक्यावरून जाणारा उत्तुंग असा षटकार. धावसंख्या ती 17. श्री संतोष ठाकरे आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. संतोषजी ठाकरे. आकुटपाचा चेंडू पूल केलेला आहे. मिस टाइम. चेंडू हवेत. सेफ लँड होताना 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांनीशी संघाची धावसंख्या येते 19. इथे मात्र धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न होत आहे रमाकांत म्हात्रे यांच्याकडून. धावसंख्या 19. महेश पाटील पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्कवर. समोर फलंदाज रमाकांत म्हात्रे. रमाकांत म्हात्रे यांच्या बॅटमधून मात्र धावा येत आहेत. सुरेख असा चेंडू. निर्धाव चेंडू. चांगलं कमबॅक करताना येते महेश. शेवटचा चेंडू या षटकातील. धावसंख्या येते 19. आकुटप्याचा चेंडू पुन्हा एकदा येते. गतीमध्ये परिवर्तन केला होता. निर्धाव चेंडू येतोय. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 2 षटकामध्ये 2 बाद 19 अशा धावा झालेल्या आहेत त्या कालिका माता कालवार संघाच्या. या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या महेश यांनी. पहिल्या षटकामध्ये 9 धावा होत्या. आता उर्वरित 12 चेंडू आणि धावा बनवायच्या आहेत 24. 12 चेंडू आणि 24 धावा. 12 चेंडू 24 धावा. 1 डझन मध्ये 2 डझन बनवायचे आहेत. आणि 2 षटकासाठी पिंपळगर संघ आपण 11 मिनिटे घेतलेली आहेत. 4 मिनिटांमध्ये आपल्याला ओव्हर संपवायचे आहे. हे लक्षात असू द्या. आम्ही प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला टायमिंग सांगत आहोत. बारा चेंडू 24 धावांची गरज. क्रमांक 3 वर गोलंदाजी करण्यासाठी गणेश पाटील सज्ज झालेले आहेत. 12 चेंडू आणि 24 धावा. स्ट्राईकला राकेश. नॉन स्ट्राईकला रमाकांत म्हात्रे. रमाकांत म्हात्रे याच्या बॅटमधून धावा आलेल्या आहेत. 1 षटकार त्यांच्या बॅटमधून आला होता. नक्कीच संजीवनी देणारा, धावसंख्येला संजीवनी देणारा तो षटकार होता कालवार संघाचा. गणेश पाटील पहिला चेंडू राकेशसाठी. इथे मात्र मिस टाइम. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. मात्र झेल सुटतोय. अंदाज मात्र बांधता आला नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांनीशी संघाची धावसंख्या होती ते 21. नक्कीच यष्टीरक्षकाला मात्र
अंदाज बांधता आला नव्हता आणि झेल सुटला. 2 धावा देखील तिथे मिळालेल्या आहेत. तर 22 धावा राहिलेल्या आहेत. 11 मध्ये 22 बनवायचे आहेत. 11 चेंडू आणि 22 धावा. या षटकामध्ये एक जरी मोठा फटका आला तरी पुढच्या ओव्हरमध्ये रंगत निर्माण होईल. रंगतदार सामना झालेला आहे, यात काही शंका नाही आहे. महत्वाचा सामना आहे दोन्ही संघाच्या दृष्टीने. यावेळेस मात्र जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला गेला. निर्धाव चेंडू येतोय. पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच्या अंगाला वळला होता. नक्कीच आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न राकेश यांनी केला. बॅटच्या पट्ट्यात आला नाही. निर्धाव चेंडू. तर 10 चेंडू आणि 22 धावांची गरज. 10 चेंडू 22 धावा. यानंतरचा सामना असेल जय बजरंग गोरसई विपक्ष जय हनुमान सरवली. गणेश पाटील पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर. समोर फलंदाज राकेश. 10 मध्ये 22 बनवायचे आहेत कालवार संघाला. यावेळेस मात्र शपल क्रॉस झाले होते आणि चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. षटकार. जबरदस्त असा फटका इथे राकेशच्या बॅट मधून आलेला आहे आणि महत्वाचा 6 धावा मिळतात कालवार संघाला. धावसंख्या 27. तर 9 चेंडू आणि 16 धावांची गरज. 9 चेंडू 16 धावा. जबरदस्त असा फटका राकेश यांनी मारलेला आहे. वाट बघितली होती चेंडूची आणि वाट लावली चेंडूची. मुक्याच्या क्षणी हा षटकार आलेला आहे राकेशच्या बॅट मधून. नक्कीच आज बरेचसे खेळाडू त्यांच्या अनुपस्थित आहेत. विद्यानंद पाटील संघात नाहीये. त्यानंतर मुकेश नाहीये. गणेश पाटील पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर. समोर फलंदाज राकेश म्हात्रे. 9 चेंडू आणि 16 धावांची गरज. यावेळेस मात्र वेगवान चेंडू हाताळला होता. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू आलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावा आणि पुन्हा एकदा तिसऱ्या धावेचा प्रयत्न. ओव्हरथ्रो झाला होता आणि 3 धावा पूर्ण केल्या. चौथ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. तीन धावा मिळतात. 3 धावांची संघाची धावसंख्या.
धावसंख्या 30 झालेली आहे. नवीन फलंदाज सदानंद म्हात्रे मैदानात आलेले आहेत. 8 चेंडू 13 धावांची गरज. 8 चेंडू आणि 13 धावा. सदानंद म्हात्रे एक लेजेंडरी प्लेयर आहेत. नक्कीच एक जबाबदारी असेल त्यांच्यावर. 8 चेंडू 13 धावांची गरज. नॉन स्ट्राईकला राकेश. यावेळेस बॅटची एज घेतलेली आहे. चेंडू हवेत होता. 1 धाव मिळते. फक्त एक सिंगल मिळेल. सिंगलच्या साह्याने धावसंख्या होते ती 31. 7 चेंडू 12 धावांची गरज. 7-12चं समीकरण सध्या सगळीकडे गाजतंय. 7-12 इथे पण हवे आहेत. 7-12. 7 चेंडू 12 धावांची गरज. हा एक महत्वाचा चेंडू असेल. या चेंडूवर जर एक मोठा फटका आला तर नक्कीच कालवार संघ तिथे विजयाच्या थोडस जवळ जाईल. नाहीतर चांगल्या गोलंदाजी झाली किंवा विकेट्स आला तर नक्कीच पिंपलघर संघ इथे सरशी होईल. पाहूया शेवटचा चेंडू या षटकातील. सुरेख असा चेंडू ड्राईव्ह केलेला ऑन साईडला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त एकच धाव मिळते. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 32. आता 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. नक्कीच 6 चेंडू मध्ये 11 बनवायचे आहेत. राकेश म्हात्रे आणि सदानंद म्हात्रे एक महत्वाची जोडी मैदानात आहे. राकेशच्या बॅटमधून एक षटकार आला होता आणि 3 षटकांसाठी बरोबर 16 मिनिटांचा इथे वेळ घेतलेला आहे पिंपलघर संघाने. तेरा धावा खर्च केल्या गणेश पाटील यांनी आपल्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 9 धावा. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये महेश पाटील यांनी जे टाकलं त्याच्यामध्ये 10 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 13 धावा. एकूण धावसंख्या झाली ती 32. शेवटच्या षटक आणि जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या 11. गोलंदाज अंकुश भोईर सज्ज होत आहे 11 धावा वाचवण्यासाठी. पहिल्या चेंडूवर काय झालं किंवा दुसऱ्या ओव्हरमध्ये किती धावा आल्या आता हे महत्वाचं राहिलेलं नाही आहे. आता महत्वाचं आहे फक्त या 6 बॉल आणि 11 धावा. सहा चेंडू 11 धावा. स्ट्राईकला राकेश म्हात्रे. नॉन स्ट्राईकला सदानंद म्हात्रे. गोलंदाज अंकुश भोईर. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आहे. तिसऱ्या फेरीमध्ये कुठला संघ येथे जाणार हे येणारे 6 चेंडू मध्ये समजेल. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. राकेश म्हात्रे स्ट्राईकला. गोलंदाज अंकुश भोईर. 6 चेंडू 11 धावा. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू भिरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे. अतिशय चांगला झेल तिथे घेण्यात आलेला आहे आणि फलंदाज बाद. नक्कीच फुलटॉस चेंडू होता. मेजवानी होती मात्र त्या चेंडूला सीमारेषा बाहेर मात्र मारता आला नाही. राकेश याला नक्कीच नाराजी व्यक्त करताना राकेश झेलबाद झालेले आहेत. नवीन फलंदाज प्रवीण म्हात्रे मैदानात आलेले आहेत. पहिला चेंडू फुलटॉसच्या स्वरूपात हाताला गेला होता अंकुश भोईर यांच्याकडून. मात्र त्या चेंडूवर मात्र एक विकेट आलेली आहे. आता 5 चेंडू आणि 11 धावांची गरज. नवीन फलंदाज प्रवीण म्हात्रे मैदानात दाखल झालेले आहेत. 5 चेंडू 11 धावांची गरज. एक जरी मोठा फटका आला तरी नक्कीच कालवार संघ कमबॅक करेल. अन्यथा जर डॉट बॉल आला तर बॅकफुटला जाईल कालवार संघ. प्रवीण म्हात्रे स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला सदानंद म्हात्रे. गोलंदाज अंकुश भोईर. पहिल्याच चेंडूवर विकेट मिळाल्यानंतर नक्कीच उत्साह इथे वाढलेला आहे पिंपलघर संघाच्या खेळाडूंचा. पाच चेंडू 11 धावांची गरज. अंकुश भोईर प्रवीणसाठी यावेळेस मात्र कट केलेले आहे. चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तर 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. आणि प्रवीण म्हात्रे यासाठी जाणला जातो. सिंगल डबल धावा घेण्यासाठी
तो माहीर आहे. रनिंग बिटवीन द विकेट त्याची खूप जबरदस्त आहे प्रवीण म्हात्रे याची. फुलटॉस चेंडू यावेळेस मात्र बॅटच्या पट्ट्यात आलेला नाहीये. नक्कीच येते नो बॉल. बिमर चेंडू नो बॉल दिलेला आहे आणि नक्कीच रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे गोलंदाजाकडून. पंचांनी नो बॉल दिलेला आहे पण रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. एक धाव त्याच्यावर मिळालेली आहे. नक्कीच तिसऱ्या अंपायरचा इशारा येतोय नो बॉल आणि फ्री हिट. 2 धावा मिळतील. धावसंख्या होते ती 36. 4 चेंडू 7 धावांची गरज आणि हा फ्री हिट आहे. पाहूया फ्री हिट वर तर नक्कीच व्यासपीठावर शुभागमन होता या गोवे गावातील पेहलवान गणेशजी पाटील, त्यानंतर भीम पाटील. फ्री हिटचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही. निर्धाव चेंडू. ही संधी गमावलेली आहे सदानंद म्हात्रे यांनी. आता 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. नक्कीच संधी उपलब्ध झाली होती. सदानंद म्हात्रे यांना फ्री हिट होता मात्र बॅटवर चेंडू आला नाही. निर्धाव चेंडू गेला. एक मोठी संधी तिथे गमावलेली आहे. तर 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. अंकुश भोईर यावेळेस मात्र अप्रतिम असा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. तर 2 चेंडू 7 धावा. लागोपाठ 2 चेंडू इथे निर्धावच्या स्वरूपात टाकले गेले आहेत अंकुश भोईर यांच्या माध्यमातून आणि सदानंद म्हात्रे सारख्या फलंदाजाला तिथे थांबवलेले आहे. लागोपाठ 2 चेंडू त्याच्या विरोधात निर्धाव स्वरूपात टाकलेले आहेत. काही गोलंदाजी आहे शेवटच्या षटकामध्ये. जरी बिमर चेंडू टाकला होता, पहिला चेंडू फुलटॉस त्यानंतर एक बिमर हाताला होता, तरी सुद्धा चांगलं कमबॅक केलेले गोलंदाज अंकुश भोईर याने. 2 चेंडू आणि 7 धावा. 2 चेंडू आणि 7 धावा. एक मोठा फटका येईल का सदानंद म्हात्रे यांच्या बॅटमधून. ओव्हरपिच चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये पण अंपायर आमच्याकडे वळतात आणि सांगतात का हा चेंडू मात्र वाईड आहे. दोन चेंडू आणि 6 धावा. चेसिंग कंपल्सरी. 2 चेंडू 6 धावा. गोलंदाज अंकुश भोईर इथे मात्र आपला सर्व अनुभव पणाला लावताना. 2 चेंडू 6 धावा. इथे मात्र शफल क्रॉस झाले होते. एक सिंगल घेतलेली आहे. आता 1 चेंडू आणि 5 धावा. गोल्डन 6 येणार का प्रवीण म्हात्रे यांच्या बॅट मधून. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. धावसंख्या 38. 1 चेंडू 5 धावा. स्ट्राईकला प्रवीण म्हात्रे, गोलंदाज अंकुश भोईर. आता हा सामना प्रवीण विरुद्ध अंकुश असा झालेला आहे. 1 चेंडू 5 धावांची गरज. 1 चेंडू 5 धावा. अंकुश भोईर प्रवीण साठी. इथे मात्र दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. याच बरोबर गावदेवी पिंपळगर हा संघ इथे आणि अंपायरने रिव्ह्यू घेतला आहे व्हाईट बॉल साठी. व्हाईट साठी रिव्ह्यू नाहीये. पुढची टीम्स तयार राहायचे आहे. जय बजरंग गोरसई आणि जय हनुमान सरवली नक्कीच तपासले जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. याच बरोबर
गावदेवी पिंपलकर हा संघ येथे विजयी झालेला आहे. हाडला कालिका माता कालवार. आणि या सामन्याचा सामनावीर आपण पुरस्कार देऊया. नक्कीच